मी गायत्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सध्या मी आहे बाणगंगा परिसरात आणि बाणगंगा परिसरात तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत। आपण जर का पाहिलं तर पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील पौराणिक वाळकेश्वर मंदिरात असलेला हा सर्व परिसर आहे आणि बाणगंगा नावाने या परिसराला ओळखलं जातं। त्याचबरोबर नुकतीच इथे बाणगंगाची महाआरती पार पडलेली आहे। प्रभू श्री राम यांच्या कालखंडातील हा सर्व भाग आहे। प्रभू श्री राम सीतेच्या शोधात असताना या ठिकाणी थांबले होते आणि त्यांच्या समुद्राच्या खारट पाण्याजवळ जवळपास गोडे पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला आणि अर्थात हा बाण जेव्हा त्यांनी मारला तेव्हा त्यानंतर एक झरा तिथे चालू झाला आणि त्या झरा म्हणजे गोड्या पाण्याचा झरा होता। अर्थात त्या जागेला, त्या ठिकाणाला, त्या झऱ्याला पुढे बाणगंगा हे नाव पडले आणि सध्या मी आहे बाणगंगा परिसरात। दिवाळी नंतर जी देव दिवाळी असते, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देव दिवाळी मोठ्या संख्येने साजरी केली जाते। दिवाळी नंतर जी देव दिवाळी साजरी केली जाते त्या देव दिवाळीला बाणगंगा परिसरात ही संपूर्ण अशी भव्य सजावट केली जाते आणि हा संपूर्ण परिसर सध्या दिव्यांनी उजळून निघाला आहे। तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे, भाविकांची गर्दी इथे जमा झालेली आहे। त्याचबरोबर अरबी समुद्राजवळ असलेला हा सगळा परिसर आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात, त्याचबरोबर मुंबईसह अनेक ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेचा उत्साह साजरा होत आहे आणि प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हा सगळा म्हणजे हा सर्व जो सण आहे तो साजरा केला जातो। परंतु आपल्या मुंबईतील बाणगंगा परिसरात देखील हा सण साजरा केला जात आहे। इथे दिव्यांची मोठी आरास केली जात आहे। त्याचबरोबर भाविक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रत्येक वर्षी देवदिवाळीला दीपोत्सव सण साजरा केला जातो आणि महाराष्ट्र राज्य टुरिझम विकास संस्था आणि गौण सारस्वत ब्राह्मण मंदिर न्यासा येथे काशीमठ मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर आणि त्याचबरोबर इतर मंदिरात यावेळेस इथे आरती केली जाते। त्याचबरोबर ही ट्रस्ट सुमारे गेली 11 वर्ष या तीर्थक्षेत्राचे महत्त्व लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर बाणगंगा महाआरती हे जे आहे इथे नयनरम्य परिसरात तुम्ही इथे पाहिली की बाणगंगा महाआरतीचं मोठं आयोजन इथे झालं। परंतु त्याचबरोबर जर का आपण 2023चा अंदाज घेतला तर 2023 मध्ये अचानक इथे पाऊस आला होता, तरी देखील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज देखील नागरिक मोठ्या संख्येने, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महाआरतीसाठी। त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद हा प्रत्येकामध्ये दिसून येत होता। त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर इथे अनेक जे गार्ड्स आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्याचबरोबर जल गार्ड्स असतात, ते देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। म्हणजे एकंदरीत सगळ्या पद्धतीची काळजी इथे घेण्यात आली आहे। त्याचबरोबर येथील जे आमदार आहेत मंगलप्रभात लोढा हे देखील यावेळेस इथे उपस्थित होते आणि अशी भव्य दिव्य सजावट, त्याचबरोबर दिव्यांची अशी भव्य दिव्य आरास इथे करण्यात आली आहे। एकंदरीत पाहिलं तर हा संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघाला आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।